Hello friends, welcome back to Vital Vibes. Here's up with a new remedy. Today we are going to see Arnica montana remedy. Arnica montana remedy चं कॉमन नेम आहे लेपर्ड्स बेन और माउंटेन टोबॅको. ही एक अशी रेमेडी आहे होमिओपॅथी मध्ये जी कुठल्याही प्रकारच्या इंजुरीवरती, सुजण्यावरती, दुखापत, जखमांवरती, जुने घाव, नवीन घाव ह्याच्यावरती वनस्पती म्हणून काम करते. स्नायूंचं दुखणं, मसल पेन, जखडण, शस्त्रक्रियेनंतरच्या काही जखमा, व्रण, ब्रुइसेस, स्ट्रेस किंवा थकवा यासाठी आर्निका मॉन्टेना ही एक खूप एक्सलेंट रेमेडी आहे. सो लेट्स जम्प ऑन टू द रेमेडी. कॉमन नेम आहे लेपर्ड्स बेन माउंटेन टोबॅको. प्रूव्हर डॉक्टर हॅनेमन हिमसेल्फ. फॅमिली कंपोजिटी. स्पियर ऑफ ॲक्शन रेमेडी ॲक्ट्स ऑन ब्लड, कॅपिलरीज, ब्लड वेसल्स. पॅथोजेनेसिस ब्लड वरती ॲक्ट करते, ॲनिमिया कॉज करते. कॅपिलरीस्टॅसिस, हिमोरेज, किमोसिस. कॉन्स्टिट्यूशन हे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत ते प्लेथॉरिक असतात, रेड फेस, लाईव्हली असतात, सॅंग्विन असतं. चिली रेमेडी आहे, टेम्परामेंट नर्वस आहे. मायाझम सोरा. लेट्स सी गायडिंग सिम्पटम्स. गायडिंग सिम्पटम्स काय आहेत? कन्फ्युजन आणि कंट्युशन. सी लक्षात ठेवायचं. कन्फ्युजन ब्रेन इंजुरी नंतर कन्फ्युजन अकर करू शकतं. कंट्युजन मुका मार लागणे. कन्फ्युजन मध्ये पेशंट कॅन बी ड्यू टू ब्रेन ट्रॉमा, ही कॅन बी अनकॉन्शियस और सेमी कॉन्शियस. त्या टाइमला पण ही इंडिकेटेड असू शकते. सोर लेम ड्रुइस्ड बॉडी पार्ट्स. सोर लेम ड्रुइस्ड SLB असं लक्षात ठेवायचं निमॉनिक ऑफ बॉडी पार्ट्स. त्यानंतर एव्हरीथिंग लाईज सीम्स हार्ड. ज्याच्यावरती पण तो लाय करेल ते सगळं त्याला हार्ड फील होतं. हीट फॉर अप्पर पार्ट ऑफ द बॉडी अँड कोल्डनेस लोअर पार्ट. दिस इज व्हेरी कॅरेक्टरिस्टिक. पेशंट ब्लीड्स इझिली. आर्निकामध्ये हिमोरेज कॅरेक्टरिस्टिक आहे. ॲज वी हॅव सीन की आर्निका पॅथोजेनेसिसमध्ये ब्लडवरती, ब्लड कॅपिलरीजवरती ॲक्ट करते. माइंडमध्ये काय आहे तर स्टुपरस कंडिशन म्हणजे डेलिरियम असतो आर्निकामध्ये. इनव्हॉलंटरी डिस्चार्जेस असतात स्टूल आणि युरिनचे ड्युरिंग डेलिरियम और स्टुपरस कंडिशन. इनडिफरंट आहे, मॉरोज आहे, क्वाइट, वॉन्ट्स टू बी अलोन, डिप्रेशन ऑफ स्पिरिट, absence of mind, low muttering, delirium is the keynote. Okay, complete stupor is there. What does it mean, complete stupor or delirium of arnica? Is the patient remains unconscious when spoken to and answers correctly and completely, but immediately he gains unconsciousness and he returns into delirium again. हे एक कॅरेक्टरिस्टिक आहे रेमेडीचं. अँड ही इज अनेबल टू परफॉर्म कंटिन्युअस वर्क. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या रेमेडीला फिअर आहे. फिअर ऑफ बिंग स्ट्रक और इवन बाय टच्ड फ्रॉम समथिंग कमिंग नियर हिम. सडन फिअर ऑफ डेथ आहे ॲट नाईट विथ कार्डियाक डिस्ट्रेस. एलिमेंट्स फ्रॉम बघूया. एलिमेंट्स फ्रॉम वॉट? मेकॅनिकल इंजुरीज, फॉल्स, ब्लोज, त्यानंतर कंट्युजन, हार्ड वर्क. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक फीचर्समध्ये ओव्हर सेन्सिटिव्ह आहे, एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह, सोरनेस आहे, ॲव्हर्जन टू टच, कॅनॉट बेअर टच. इंजुरी, ब्लंट इंजुरी, मेकॅनिकल इंजुरी, फॉल, ट्रॉमा, कंट्युजन, मेनिंजायटिस म्हणजे ब्रेनशी रिलेटेड जे काही येईल ते ह्याच्यामध्ये येऊ शकतं. फीवरमध्ये टायफॉइड फीवरमध्ये इंडिकेटेड आहे. शिवरिंग, हीट ऑफ अप्पर पार्ट ऑफ बॉडी अँड कोल्डनेस ऑफ लोअर पार्ट ऑफ बॉडी. स्लो मटेरिंग, डेलिरियम. पेशंट इज अनकॉन्शियस, आन्सर्स करेक्टली अँड अगेन रिटर्न्स टू डेलिरियम. हे सगळं कॅरेक्टरिस्टिक आहे याचं. ॲग्रेवेशन कशापासून आहे? मोशन, एक्झर्शन, टच, अमलरेशन फ्रॉम लाईंग डाऊन, हेड लो पोझिशन, अनकव्हरिंग, ओपन एअर. तर गायडिंग सिम्पटम्समध्ये काय लक्षात ठेवायचं? बॉस हिप, THHC म्हणजे काय? बॉईल्स. त्यानंतर ओव्हर सेन्सिटिव्ह आणि सोरनेस म्हणजे BOS. हे निमॉनिक डेव्हलप केलं आपण. तुम्ही तुमच्या पद्धतीने डेव्हलप करू शकताय. HIP हिप म्हणजे काय? हिमोरेज, इंजुरी आणि प्रोस्ट्रेशन. THHC म्हणजे काय? थ्रेटन्ड अबॉर्शन. त्यानंतर हेअर फॉल आणि हेमोरेज. आणि C फॉर काय? कंट्युजन. ओके, तर हे तुम्ही तुमच्या पद्धतीने डेव्हलप करा जसं तुम्हाला वाटेल तसं. निमॉनिक. लास्टला आर्निका म्हटलं की काय लक्षात ठेवायचं आहे? स्लो मटरिंग डेलिरियम, लो मटरिंग डेलिरियम, फिअर ऑफ बिंग स्ट्रक, फिअर ऑफ बिंग टच्ड. त्यानंतर इंडिफरन्स हा बऱ्याच रेमेडीमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही इंजुरी, आर्निकाची जी आहे ती कॅरेक्टरिस्टिक आहे. इंजुरी फ्रॉम ब्लंट इन्स्ट्रुमेंट्स, मेकॅनिकल इंजुरी, ब्रुइसेस, ट्रॉमा, फॉल, ब्लो हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर FOI असं निमॉनिक लक्षात ठेवायचं, पर्टिक्युलर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक फीचरचं.
FY म्हणजे काय, फिवर. फिवर याचा कॅरेक्टरिस्टिक आहे, तो मटरिंग डेलेरियम जो आहे तो फिवरमध्ये असतो, राईट. इंजुरी तर खूप जास्त कॅरेक्टरिस्टिक आहे. ओल्ड आणि न्यू सगळ्या इंजुरीज म्हणजे क्रॉनिक किंवा अक्यूट दोन्ही इंजुरीमध्ये ही इंडिकेटेड आहे. त्यानंतर ओव्हर सेन्सिटिव्ह, ओ फॉर ओव्हर सेन्सिटिव्ह, एक्स्ट्रीम सेन्सिटिव्ह आहे, टच बेअर नाही करू शकत, फिअर वाटतो त्याला, कोणीतरी माझ्या जवळ येईल, माझ्या जखमेला हात लावेल, आणि सडन फिअर आहे त्याला, रात्रीचं पण फिअर वाटतो. या सगळ्या गोष्टी आहेत. थँक्यू फॉर लिसनिंग. डू सबस्क्राईब, लाईक, शेअर फॉर मोर.